नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदाची हॅट्रिक होणार। एनडीएला 353 ते 383 दरम्यान जागा मिळणार। एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज। भाजपला एकट्यालाच 315 जागा मिळणार। काँग्रेसला 74 जागा मिळण्याची शक्यता। एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज। महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच। महायुतीला 24 तर मवियाला 23 जागा। एबीपी माझा सी वोटर सर्व्हेचा अंदाज। एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 17 जागा, पण दोन पक्ष सोबत घेऊनही फायदा नाही। ठाकरेंच्या शिवसेनेला 9 तर शिंदे गटाला 6 जागा मिळणार। कमी जागा लढवूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश। काँग्रेसलाही फायदा, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच जागा मिळण्याचा अंदाज। उत्तर भारतात पुन्हा एकदा कमळ फुलणार। उत्तर प्रदेशात एनडीएला 62 ते 66 जागांचा अंदाज। बिहारमध्येही 34 ते 38 जागा मिळण्याची शक्यता। कर्नाटकसह दक्षिण भारतात भाजपची मुसंडी। आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये भाजपला मोठे यश मिळण्याची शक्यता। भाजप तामिळनाडू केरळमध्येही खातं उघडणार। एक्झिट पोलचा अंदाज। इंडिया आघाडी देशात 295हून अधिक जागा जिंकेल। इंडियाच्या बैठकीनंतर खरगेंनी व्यक्त केला विश्वास। तर एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेसही सहभागी होणार। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या जागी आईने स्वतःचं रक्त दिल्याची कबुली। शिवानी आणि विशाल अग्रवालने कट रचला। मुलगाच गाडी चालवत असल्याचीही कबुली। अपघात झाल्यावर स्थानिक आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये जाणं स्वाभाविक। सुनील टिंगरेंवरील आरोपांबाबत अजित पवारांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।